सरकारनं 58 लाख नोंदींचे आदेश काढावेत, मनोज जरांगेंची मागणी। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 2 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब, पण आचारसंहितेमुळे निर्णयाची घोषणा निवडणुकीनंतर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। निकष पूर्ण न करणाऱ्या लाडक्या बहिणींचा निधी थांबवला, अपात्र ठरलेल्या बहिणींकडून वसुली नाही, पण 14,000 बोगस पुरुष लाभार्थींकडून पैसे वसूल करणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती। शिवसेनेत परतायचंय तर मातोश्रीवर या, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य। कितीही राजकीय वैर असो, मैत्री विसरू नका, धनंजय महाडिक। सतेज पाटील वादावर कृष्णराज महाडिक यांची प्रतिक्रिया। अतुल लोंढेंच्या उमेदवारीवरून नागपूर काँग्रेसमधला अंतर्गत वाद उघड, नितीन राऊत आणि आमदार विकास ठाकरेंमध्ये जुंपली। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचा विराट क्रांती मोर्चा, आंदोलनात महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शेतकरीही मैदानात, रोहित पवारांसह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। विधान परिषदेसाठी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले एकत्र, समृद्धी महामार्गावर सत्तार आणि दानवेंनी घेतली गळाभेट। महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडोबा थंड होण्याची शक्यता, महायुतीसमोर 9 बंडखोर तर महाविकास आघाडीसमोर 4 ते 5 बंडखोरांचं आव्हान। पक्ष मला वाऱ्यावर सोडणार नाही, योग्य ती दखल घेतली जाईल, पार्थ पवारांच्या भेटीनंतर सुनील टिंगरेंचं विधान, नाराजी दूर झाल्याचंही केलं स्पष्ट। विधान परिषदेमध्ये रिपाईला जागा न मिळाल्यानं रामदास आठवले नाराज, ट्विट करत व्यक्त केली नाराजी। मदरशामध्ये मौलानानं केला 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, सोलापूरमधल्या मदरशातला प्रकार। ऐंशी वर्षांच्या वृद्धेवर 28 वर्षांच्या तरुणाचा अत्याचार, संभाजीनगरच्या पाचोडमधली धक्कादायक घटना, सोसाट्याचा वारा सुटल्यानं मदतीचं नाटक करून घरात नेऊन अत्याचार। टीसीएस मधल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी हनीफ शेख विरोधात गुन्हा दाखल, निदा खाननं आश्रय घेतलेल्या घराचा मालक हनीफची एसआयटी कडून चौकशी, मतींच्या सांगण्यावरून निदाला घर दिल्याची कबुली। जमिनीच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी, पुण्याच्या शिरूर मधल्या चांडोह इथं राडा, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला। आंबे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर सुरूच, नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आरोग्याशी खेळ सुरूच, रसायनांद्वारे आंबे पिकवणाऱ्या गोदामांवर मनसेची धाड। भिवंडीचं नारपोली पोलीस ठाणे दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची शक्यता, पोलीस ठाण्याची रेकी केल्याचा आणि व्हिडिओ पाकच्या हँडलर्सला पाठवल्याचा संशय। बुलढाण्यात वादळी वाऱ्याचा प्रकोप, अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली, शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान, केळीचं पीक जमीनदोस्त। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं आंदोलन, तृणमूल नेत्यावरील हल्ल्याचा निषेध, आंदोलनात ममता बॅनर्जीही सहभागी। नीटची फेरपरीक्षा पारंपरिक पद्धतीनंच संगणक आधारित चाचणीची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। इराणच्या लष्करी तळांवर अमेरिकेचे पुन्हा बॉम्ब हल्ले, गेरुक शहर आणि केशम बेट हल्ल्याचं लक्ष्य, तर इराणचे कुवेतवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले। जागतिक महायुद्धाची ठिणगी, इराणकडून होर्मुझ जलमार्ग रोखण्याची पुन्हा धमकी। शस्त्रसंधीवरून तणाव निवळला, ट्रम्प यांची नेतन्याहू यांच्याशी चर्चा,